गेली कित्येक वर्ष महानगरपालिकेची सत्ता काँग्रेसला होती. आता ज्या काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस काय दिवे लावले, तर ह्यावेळेस भाजपमध्ये जाऊन अशोकराव चव्हाण दिवे लावणार आहे. फक्त फोडाफोडीचं राजकारण चव्हाण साहेबांनी सुरू केलेलं आहे. या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये जनतेचा फार मोठा नुकसान होणार आहे. आता गेली किती वर्ष तुम्ही बघत आहेत. आता या 8 दिवसामध्ये किती परिवर्तन झालेलं आहे. या परिवर्तनाचा तुम्हीसुद्धा आढावा घेतलाच असाल की काँग्रेसच्या एमआयएममध्ये, एमआयएमच्या काँग्रेसमध्ये, इकडल्या तिकडं, म्हणजे हे राजकारणाचं जे चिखल केलेलं आहे 2014पासून भाजपनेच केलेलं आहे. तीच रणनीती आज नांदेड शहरामध्ये सुद्धा वापरण्यात येत आहे. मागील 30 ते 40 वर्ष काँग्रेसला एक हाती सत्ता देण्यात आलेली होती, तरी माननीय अशोक चव्हाण साहेबांनी नांदेडचा किती विकास केलेला आहे. आता आम्ही तर 10 मिनिटांनं उभं टाकलेलं आहे. आम्हाला बोलता येणं झालं, एवढा धुरळा या रोडवर झालेला आहे. म्हणजे कोणतीच सुविधा नाही आहे. रस्त्याची अवस्था बघा कशी आहे. पाण्याची अवस्था शहरामध्ये आहे. तर कुठं ना कुठेतरी एक नांदेडवासियांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं काहीतरी नवीन करण्यात यावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळेस 2000 प्रभाग क्रमांक 16मध्ये उमेदवार उभं केलेले आहेत. जवळपास 20 ते 25 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. एकंदरीत काय मुद्दे राहतील विकासाच्या दृष्टिकोनातून? एकंदरीत म्हणजे सर्व मुद्दे बाकी आहे. महानगरपालिकेची परिस्थिती आपण खाली पण बघू शकता. ही महानगरपालिकेची बिल्डिंग आहे आणि त्याच्यासमोर ही नाल्याची परिस्थिती आहे. नाला भरलेला आहे. लोक महानगरपालिकेमध्ये नगरसेवकाचे काय मुद्दे असतात, नगरसेवकाने काय काम करावं, नगरसेवक कसा असावा, हे सगळं विसरलेत. हे महानगरपालिकाची निवडणूक जे आहे हे बिझनेस हबसारखं झालेलं आहे, एका कारोबारसारखा. म्हणजे इथे 2 कोटी टाकायचे आणि 20 कोटीचे 200 कोटी रुपये काढून घ्यायचे. मूलभूत गरजामध्ये आपण 100 वर्षापासून, मागच्या 100 वर्षापासून मूलभूत गरजामध्ये अडकून आहे. पाणी, रस्ते, घरकुल, कचरा, पर्यावरण, एज्युकेशन, या सगळे विषय जे बेसिक काम आहेत. एज्युकेशन आहे का, जिल्हा परिषदेची शाळा आहे का, आरोग्य विभागाचे हॉस्पिटल आहे का, वाचनालय आहे का, फिल्टरचं पाणी, एखादी पानपोईसुद्धा नाही वाटत. नगरसेवक बनला की 5 वर्षानंतरच दिसतो येतो सर, 4.5 वर्षानंतर. 6 महिने अगोदर येतो, मी उभं टाकणारे पैसे वाटतो. हे पैसे घेऊ लोकांना इतकं स्वतःचं नुकसान करून घेतलं आहे. अंगणवाडीपासून, बालवाडीपासून, जिल्हा परिषदेच्या शाळेपासून तर इंजिनियर, डॉक्टर होईपर्यंत शासनाची पूर्ण गव्हर्मेंट स्कूल्स आहेत, शाळा आहेत. त्यामध्ये पूर्ण शालेय पोषण आहारसुद्धा त्यांना भेटतो आहे. त्यांना पाठ्यपुस्तक भेटतात, दप्तर भेटते. हे मूलभूत गरजा लोकांना त्याच्याशी काही देणे घेणे नाही आहे. लोक विसरलेत नगरसेवकाचे काय काम आहे. लोक नगरसेवक तयार करत आहेत आणि आमदार सर्व विचार करत आहेत त्यांना.